या व्हिडिओमध्ये आपण युनिट 1 डायव्हर्सिटी इन द लिव्हिंग वर्ल्ड मधला चॅप्टर 2 बायोलॉजिकल क्लासिफिकेशन याचे मार्किंग्स आणि काही इम्पॉर्टंट पॉइंट्स डिस्कस करणार आहोत. पुढे आपण गेलो तर पुढे आहे किंगडम फंगाय. मगाशी म्हटल्याप्रमाणे किंगडम फंगाय मध्ये हेटेरोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स आहेत. दे आयदर पॅरासिटिक कंडिशन जगतात किंवा ते सॅप्रोफायटिक असतात. एक्झाम्पल्स काय काय ते बघूया. युनिसेल्युलर फंगसचं एक्झाम्पल आहे यीस्ट आणि इट इज मेनली यूज टू मेक ब्रेड अँड बियर. कॉमन मशरूम्स ज्याला व्हाईट बटन मशरूम्स म्हणतात, इट इज ऑल्सो अ टाइप ऑफ फंगस. ॲज वेल ॲज टोडस्टूल्स हे नाव आहे पॉइझनस मशरूम्सना. इथे काही काही फंगल डिसीजेसची नावं मेन्शन केलेली आहेत. व्हीट रस्ट हा एक प्रकारचा व्हीट प्लांटचा डिसीज आहे विच इज कॉज्ड बाय पुकिनिया. त्याच्यानंतर सोर्स ऑफ अँटीबॉडीज साठी पेनिसिलियम यूज केलं जातं अँड पेनिसिलियम इज ऑल्सो अ टाइप ऑफ फंगस. दीज फंगस आर कॉल्ड एज कॉस्मोपॉलिटन. कॉस्मोपॉलिटनचा अर्थ असा आहे ते सगळीकडे सापडतात. ते आपल्याला एअर मध्ये फंगस सापडेल, वॉटर मध्ये असतात, सॉइल्स मध्ये असतात, ऑन ऑर इनसाइड ॲनिमल बॉडी असतात किंवा ऑन ऑर इनसाइड प्लांट बॉडी असतात. हे जे फंगस असतात ते वॉर्म आणि ह्युमिड एन्व्हायरमेंट मध्ये ग्रो करणं प्रिफर करतात. एक यीस्ट सोडला तर मेजॉरिटी ऑफ द फंगस हे असतात ते फिलामेंटस असतात. मग त्यांचं एक टिपिकल स्ट्रक्चर असतं. त्या स्ट्रक्चर मध्ये काय काय असतं तर त्यांची बॉडी ही लॉंग असते, स्लेंडर म्हणजे बारीक असते आणि थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतात ज्याला हायफे असं म्हणतात. देन हे जे नेटवर्क ऑफ हायफे आहे इट इज कॉल्ड एज मायसेलियम. हे जे हायफे असतात ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. एक प्रकारचा जो हायफे असतो त्याला म्हणतात कोनोसायटिक हायफे. कोनोसायटिक हायफेचं खासियत काय आहे तर इट इज अ कंटिन्युअस ट्यूब लाईक स्ट्रक्चर विच इज फिल्ड विथ मल्टीन्यूक्लिएटेड सायटोप्लाझम. म्हणजे काय, असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर आहे आणि ह्याच्यामध्ये मल्टिपल न्यूक्लिआय प्रेझेंट आहे. सो दिस इज नथिंग बट द कोनोसायटिक हायफे. दोज हायफे विच आर नॉट कोनोसायटिक त्यांच्यामध्ये वॉल लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, त्याला सेप्टे किंवा क्रॉस वॉल्स म्हणतात. लाईक दिस, हे न्यूक्लियस प्रेझेंटेड आणि यांच्यामध्ये सेप्टे प्रेझेंटेड. अशा प्रकारच्या हायफेना सेप्टेट हायफे असं म्हणतात. आणि जर आपण म्युकरचं एक्झाम्पल घेतलं तर मी इथे तुम्हाला डायग्राम ड्रॉ करून दाखवते. सो हे झाली हायफे आणि हे झाले रायझॉइड्स, रूट लाईक स्ट्रक्चर. या फंगायमध्ये जी सेल वॉल असते त्याच्यामध्ये मेनली कायटिन आणि पॉलिसॅकराइड्स प्रेझेंट असतात. सो विच मेक देम डिफरंट फ्रॉम प्लांट्स. म्हणूनच हे फंगायचे जे मेंबर्स आहेत हे प्लांटेमध्ये इन्क्लूड न करता त्यांच्यासाठी वेगळा किंगडम तयार करण्यात आलेला आहे. फंगाय मेनली हे हेटेरोट्रॉफिक असतात आणि दे ऍब्सॉर्ब करतात जे काही सोल्युबल ऑर्गॅनिक मॅटर आहे फ्रॉम द डेड सबस्टन्सेस. So such kind of fungi are called as saprophyte. आणि जे type of fungi depend on living plants and animals, they are called as parasitic fungi. काही fungi असतात ते symbiotic association create करतात. This symbiotic association with algae is called as lichen, and if it is with roots of the plants then it is called as mycorrhiza. Symbiotic association is nothing but give and take association. पुढे रिप्रोडक्शन कोणत्या प्रकारे होते फंगस मध्ये ते बघूया. तिन्ही प्रकारे होते. व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होते, फ्रॅगमेंटेशन, फिशन आणि बडिंगने. असेक्शुअल रिप्रोडक्शन होते विथ द हेल्प ऑफ स्पोर्स. हे स्पोर्स ना म्हणतात कोलिडिया किंवा स्पोरॅन्जिओस्पोर्स और झूस्पोर्स. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते ऊस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स आणि बॅसिडियोस्पोर्स यांनी होत आहे. हे ऊस्पोर्स, ॲस्कोस्पोर्स आणि बॅसिडियोस्पोर्स काय प्रकार आहेत डिपेंडिंग ऑन द सब टाइप्स ऑफ दिस फंगाय आपल्याला कळेल की त्या प्रकारचे जे फंगस त्या प्रकारचे स्पोर्स तयार करतात ड्युरिंग सेक्शुअल रिप्रोडक्शन. अकॉर्डिंगली त्याला नावं दिलेली आहेत. हे जे स्पोर्स असतात ते होल्ड करणारी राऊंड स्पेरिकल स्ट्रक्चर असतं दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज फ्रुटिंग बॉडी. आणि या सेक्शुअल सायकल मध्ये 3 मेन स्टेप्स इन्व्हॉल्व असतात. प्लाझ्मोगॅमी, कॅरिओगॅमी आणि मिओसिस. आता इथे गॅमी चं मीनिंग आहे फ्युजन. Plasmo represents
द प्रोटोप्लाझम म्हणजेच सायटोप्लाझम. सो पहिली स्टेप आहे फ्युजन ऑफ प्रोटोप्लाझम. कॅरिऑनचं मिनिंग आहे न्यूक्लियस. सो कॅरिओचं मिनिंग आहे न्यूक्लियस. सो सेकंड स्टेप आहे फ्युजन ऑफ न्यूक्लियाय. आणि मिओसिस. मिओसिस तर आपल्याला माहिती आहे इट इज नथिंग बट द रिडक्शन डिव्हिजन. सेल डिप्लॉइड सेलचे हॅप्लॉइड सेल तयार होतात. सो इन दिस केस झायगोट रिझल्ट्स इन हॅप्लॉइड स्पोर्स. अशा प्रकारे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या 3 स्टेप्स आहेत. जेव्हा फंगस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होत आहे तेव्हा 2 हॅप्लॉइड हायफे विच आर कंपॅटेबल विथ ईच अदर दे कम टुगेदर अँड दे फ्यूज विथ ईच अदर. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय होत आहे तर डिप्लॉइड सेल दॅट इज 2N सेल तयार होतो. या फंगस मध्ये म्हणजे फंगसच्या 2 टाइप्स मध्ये ऍस्कोमायसिटेज आणि बॅसिडियोमायसिटेज याच्यामध्ये डायकॅरियोटिक स्टेज असते जिथे न्यूक्लियस फ्यूज होत नाही. 2 न्यूक्लियस सेपरेट राहतात फ्लोटिंग दॅट इज N+N कंडिशन. आणि मग या कंडिशनला म्हणतात डायकॅरिओन. आणि या फेजला डायकॅरिओ फेज असं म्हणतात. त्याच्यानंतर जेव्हा पॅरेंटल न्यूक्लियस फ्यूज होतात तेव्हा हा जो सेल आहे तो डिप्लॉइड होऊन जातो. कारण कायम ही N+N स्टेज राहणार नाहीये. इट इज अ टेम्पररी स्टेज. या फ्रुटिंग बॉडीमध्ये रिडक्शन डिव्हिजन होते आणि हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. सो काय प्रोसेस होतीये जेव्हा सेक्शुअल रिप्रोडक्शनला स्टार्ट होते तेव्हा जे हायफे असतात विच आर हॅप्लॉइड इन कंडिशन ज्याच्या न्यूक्लियस मध्ये सिंगल सेट ऑफ जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे दे फ्यूज टुगेदर. ते फ्यूज झाल्यानंतर आयदर इमिजिएटली डिप्लॉइड सेल तयार होतो किंवा ऍस्कोमायसिटेज आणि बॅसिडियोमायसिटेज मध्ये डायकॅरिओन तयार होतो जिथे कंडिशन आहे N+N. आणि मग हा डायकॅरिओन नंतर फ्यूज होऊन डिप्लॉइड सेल तयार होतो. फ्रुटिंग बॉडीमध्ये रिडक्शन डिव्हिजन म्हणजेच मिओसिस होतं आणि हॅप्लॉइड स्पोर्स तयार होतात. फंगसचे जे डिफरंट क्लासेस आहेत त्यांचा बेसिस आहे मॉर्फॉलॉजी ऑफ द मायसेलियम, मोड ऑफ स्पोर फॉर्मेशन आणि फ्रुटिंग बॉडी. आता हे मायसेलियम काय प्रकार आहे तर मायसेलियमचं मिनिंग आहे जो मेन जो थिक हायफा असतो ज्याच्यामधून बाकीच्या हायफेच्या ब्रांचेस ग्रो होतात. दॅट थिक स्ट्रक्चर इज कॉल्ड एज मायसेलियम. आपण आता क्लासेस बघूया. फंगसचे 4 क्लासेस आपण बघणार आहोत. पहिला आहे फायकोमायसिटेज. फायकोमायसिटेज मेनली एक्वेटिक हॅबिटॅट मध्ये दिसतात आणि ते ऑल्सो डिकेइंग वूड म्हणजे जे खराब होत चाललेली किंवा कुजलेली जी खोड असतं त्याच्यावर आपल्याला हे फायकोमायसिटेज टाइप ऑफ फंगस दिसून येतं. ह्याचं जे मायसेलियम आहे हे असेप्टेट आहे आणि कोएनोसायटिक आहे. याचा अर्थ काय आहे तर समजा आपण हे मायसेलियम ड्रॉ केलं इथे तर हे जे न्यूक्लियाय आहे हे न्यूक्लियस या प्रोटोप्लाझम मध्ये फ्रीली फ्लोटिंग आहेत आणि यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या वॉल्स प्रेझेंट नाहीये. या कंडिशनला म्हणतात असेप्टेट आणि कोनोसायटिक. असेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये होतं विथ द हेल्प ऑफ झूस्पोर्स विच आर मोटाईल म्हणून त्यांना झूस्पोर्स म्हटलेलं आहे. जे नॉन मोटाईल आहे त्याला नाव दिलेलं आहे अप्लॅनोस्पोर्स. हे स्पोर्स आहेत हे एंडोजिनसली प्रोड्यूस होतात इन द स्पोरेंजियम. मगाशी जी फ्रुटिंग बॉडी हा स्ट्रक्चर आपण बघितलं दॅट इज नथिंग बट द स्पोरेंजियम. एंडोजिनसलीचं मिनिंग आहे इनसाइड द स्पोरेंजियम. आणि मग झायगोस्पोर्स तयार होतात आणि फ्युजन होऊन 2 गॅमेट्स तयार होतात. ही गॅमेट्स पार्टिसिपेट करतात इन द सेक्शुअल रिप्रोडक्शन. हे गॅमेट्स हे सिमिलरही असू शकतात, आयसोगॅमस एकाच टाइपचे, किंवा हे डिसिमिलरही असू शकतात. दॅट इज नथिंग बट द एनिसोगॅमस किंवा उगॅमस ज्याला म्हणतात. म्हणजेच काय तर दोघांचं बिहेवियर हे आयदर फिमेल गॅमेट सारखं पण असू शकतं किंवा एक फिमेल आणि एक मेल गॅमेट सारखं पण असू शकतं. फायकोमायसिटेजचं एक्झाम्पल्स काय काय आहेत ते म्हणजे म्युकर, त्याच्यानंतर आहे रायझोपस ज्याला कॉमनली ब्रेड मोल्ड असं म्हणतात, आणि नंतर आहे आल्बिगो जो आहे पॅरासिटिक फंगाय विच इज प्रेझेंट ऑन द मस्टर्ड प्लांट. दुसरा क्लास आहे तो म्हणजे ऍस्कोमायसिटेज. या ऍस्कोमायसिटेजचं कॉमन नाव आहे सॅक फंगाय. हे ऍस्कोमायसिटेज असतात मल्टीसेल्युलर. बेस्ट एक्झाम्पल आहे पेनिसिलियम. रेअरली युनिसेल्युलर असतात ज्याचं एक्झाम्पल आहे ईस्ट. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट टू रिमेंबर. या ईस्टला सॅकेरोमायसेज असं पण म्हणतात. दे आर जनरली सॅप्रोफायटिक म्हणजे डिकम्पोजर्स, पॅरासायटिक किंवा कोप्रोफिलस. कोप्रोफिलस म्हणजे ग्रोईंग ऑन द डंग, ग्रोईंग ऑन द जे शेण असतं त्याच्यावर ग्रो होणारे, दॅट इज कोप्रोफिलस. मायसेलियम जे आहे ते ब्रांच्ड असतं आणि सेप्टेट असतं. म्हणजे कसं असतं मायसेलियम, मायसेलियमला ब्रांचेस असतात असे आणि त्यांच्यामध्ये ह्या सेप्टे प्रेझेंट असतात, वॉल प्रेझेंट असतात.
आणि न्यूक्लियस हे सेपरेट सेपरेट त्या सेलमध्ये प्रेझेंट असतात. सो दीज आर नथिंग बट द ब्रांच्ड अँड सेप्टेट मायसेलियम. असेक्शुअल स्पोर्स जे असतात त्याला कोनिडिया म्हणतात आणि ते एक्झोजिनसली प्रोड्यूस होतात ऑन द स्पेशल मायसेलियम कॉल्ड एज कोनिडिओफोर्स. एक्झोजिनसली म्हणजे आउटसाइड. हे जे कोनिडिया आहेत हे आफ्टर जर्मिनेशन नवीन मायसेलियम प्रोड्यूस करतात. सेक्शुअल स्पोर्स आहेत ज्यांना एस्कोस्पोर्स असं म्हणतात, कारण हा आहे एस्कोमायसिटेस, सो त्याचे सेक्शुअल स्पोर्सना एस्कोस्पोर्स असं म्हणतात. हे एस्कोस्पोर्स हे एंडोजिनसली प्रोड्यूस केले जातात इन सॅक लाईक स्ट्रक्चर, ज्याला एस्काय असं म्हणतात. सिंग्युलर आहे एस्कस, म्हणूनच या फंगसना सॅक फंगाय असं पण म्हणतात. हे जे एस्काय असतात हे डिफरंट फ्रूट टाइप्स ऑफ फ्रुटिंग बॉडीज मध्ये प्रेझेंट असतात, विच आर कॉल्ड एज एस्कोकार्प्स. कार्पचं मिनिंग आहे फ्रूट. त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे ॲस्परगिलस, त्याच्यानंतर क्लॅव्हिसेप्स आणि न्यूरोस्पोरा. न्यूरोस्पोराची खासियत अशी आहे की इट इज एक्सटेन्सिव्हली युज्ड इन बायोकेमिकल आणि जेनेटिक वर्क. बाकी मेंबर्स आहेत मोरल्स आणि ट्रफल्स, ते एडिबल असतात आणि विच आर कन्सिडर्ड ॲज अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन. सो या एस्कोमायसिटेस मध्ये त्याचे जे डिटेल्स आहेत, सॅक फंगाय, एस्काय, these are nothing but the sac-like structures ज्याच्यामध्ये एस्कोस्पोर्स प्रोड्यूस होतात एंडोजिनसली. हे एस्काय प्रेझेंट असतात फ्रुटिंग बॉडी लाईक एस्कोकार्प्स. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे ॲस्परगिलस. सो सगळीकडे एस्पर किंवा सॅक असं किंवा एस्को हा वर्ड येतो, सो यू कॅन रिमेंबर लाईक दॅट. तिसरा जो क्लास आहे तो आहे बॅसिडिओमायसिटेस. हे बॅसिडिओमायसिटेस म्हणजे कॉमनली ज्याला आपण म्हणतो मशरूम्स. ह्या मशरूम्सना ब्रॅकेट फंगाय असं पण म्हणतात किंवा पफ बॉल्स असं पण म्हणतात, कारण ते असे फुगलेले असतात. ते मेनली सॉइलवर ग्रो होतात किंवा डिफरंट प्लांट लॉग्स जे असतात, ट्रीजचे स्टम्प्स असतात त्यांच्यावर ग्रो होतात, किंवा प्लांट बॉडीजवर ॲज अ पॅरासाइट म्हणून पण ग्रो होतात. जनरली आपल्याला पावसाळ्यात हे रस्ट आणि स्मट्स दिसतात, ज्याला आपण कुत्र्याची छत्री असं पण म्हणतो मराठीमध्ये. मायसेलियम जे आहे ते ब्रांच्ड असतं आणि सेप्टेट आहे, ब्रांच्ड मायसेलियम आणि सेप्टेट मायसेलियम. असेक्शुअल स्पोर्स जनरली नाही मिळत त्याच्यामध्ये. मेनली याच्यामध्ये आयदर व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन होतं विथ द हेल्प ऑफ फ्रॅगमेंटेशन, किंवा सेक्स ऑर्गन जरी ॲब्सेंट असले तरी प्लाझ्मोगॅमी होते. प्लाझ्मोगॅमीचं मिनिंग काय आहे? सायटोप्लाझमचं फ्युजन होतं याच्यामध्ये. सो फ्युजन ऑफ टू व्हेजिटेटिव्ह किंवा सोमॅटिक सेल्स इथे होत आहे ऑफ द डिफरंट स्ट्रेन्स किंवा जीनोटाइप्स. दोन वेगळ्या प्रकारचे स्ट्रेन्स किंवा दोन वेगळ्या प्रकारचे जीनोटाइप असलेल्या व्हेजिटेटिव्ह सेल्समध्ये फ्युजन होतं आणि डायकॅरियॉन तयार होतो, डायकॅरियोटिक स्ट्रक्चर तयार होतं. दॅट इज नथिंग बट द N+N कंडिशन. आणि नंतर त्याचं फ्युजन होऊन डिप्लॉइड बॅसिडियम तयार होत आहे. कॅरिओगॅमी आणि मिओसिस हे या बॅसिडियम मध्ये होऊन 4 बॅसिडोस्पोर्स तयार होतात. दीज आर नथिंग बट द हॅप्लॉइड बॅसिडोस्पोर्स आणि मिओसिस होत आहे. हे बॅसिडोस्पोर्स एक्झोजिनसली प्रोड्यूस होतात इन द बॅसिडियम. एक्झोजिनसली म्हणजे आता आपल्याला माहिती आहे दॅट इज आउटसाइड द बॉडी ऑफ बॅसिडियम. आणि यांच्यामध्ये पण ज्या फ्रुटिंग बॉडीज असतात हे जे बॅसिडिया अरेंज केलेले असतात इन द फ्रुटिंग बॉडीज विच आर कॉल्ड एज बॅसिडिओकार्प्स. याचे कॉमन एक्झाम्पल आहे ते म्हणजे ॲगॅरिकस, ज्याला आपण मशरूम असं सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर युस्टिलॅगो, ज्याला स्मट्स असं म्हणतात, आणि पुकिनिया, दॅट इज नथिंग बट द रस्ट फंगस. चौथा क्लास जो आहे तो आहे ड्युटेरोमायसिटेस, ज्याला कॉमनली इम्परफेक्ट फंगस असं पण म्हणतात. याचं कारण असं आहे की असेक्शुअल किंवा व्हेजिटेटिव्ह फेज ऑफ दिस फंगाय इज ओनली नोन, पण त्यांचं सेक्शुअल रिप्रोडक्शन हे कशा प्रकारे होतं हे कळत नाही. या ड्युटेरोमायसिटेस क्लासचे मेंबर्स जे आहेत, जेव्हा केव्हा ते सेक्शुअल रिप्रोडक्शन परफॉर्म करतात तेव्हा ते दुसऱ्या क्लासेस मध्ये ज्या रिप्रोडक्शनच्या प्रोसिजर्स आहेत त्यांच्यापैकी एक प्रोसिजर फॉलो करतात, आणि डिपेंडिंग ऑन दॅट त्यांना दुसऱ्या क्लासमध्ये आपण प्लेस करू शकतो किंवा शिफ्ट करू शकतो. म्हणूनच त्यांना इम्परफेक्ट फंगस असं म्हणतात. हे जे ड्युटेरोमायसिटेस आहेत ते रिप्रोड्यूस ओनली बाय सेक्शुअल स्पोर्स नोन एज कोनिडिया. आणि मायसेलियम जे आहे हे सेप्टेट आहे आणि ब्रांच्ड आहे. काही सॅप्रोफायटिक किंवा पॅरासिटिक जे मेंबर्स आहेत ते लार्ज नंबर मध्ये डिकम्पोजर्स म्हणून काम करतात आणि दे ऑल्सो हेल्प इन मिनरल सायक्लिंग. एक्झाम्पल्स ते म्हणजे अल्टरनारिया, त्याच्यानंतर कोलेटोट्रिकम आणि त्याच्यानंतर ट्रायकोडर्मा. किंगडम प्लांटे आणि किंगडम ॲनिमालिया ह्या दोनही सेपरेट चॅप्टर्स मध्ये आपण त्यांचे डिटेल्स बघणारच आहोत. पुढचा पार्ट आहे तो म्हणजे व्हायरसेस, व्हायरॉइड्स, प्रायॉन्स आणि लायखन्स.
हे जे 4 प्रकार आहेत यांची स्पेशालिटी अशी आहे की हे कोणत्याही 5 पैकी कोणत्याही किंगडम मध्ये इन्क्लूड केले जात नाहीत, कारण त्यांचे जे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत किंवा त्यांच्या ज्या फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या मिक्स्ड टाइप ऑफ आहेत. काही आहेत प्लांट सारख्या, काही आहेत अॅनिमल सारख्या, काही आहेत मोनेरा सारख्या, काही आहेत प्रोटिस्टा सारख्या किंवा यांच्यापेक्षा टोटली वेगळ्या आहेत. म्हणूनच यांना वेगळ्या ग्रुपमध्ये प्लेस केलेलं आहे. हे जे नेम व्हायरस आहे याचं मीनिंग असं होतं की वेनोम किंवा पॉयझनस फ्लुइड, आणि इट वॉज गिवन बाय द्मित्री आयवोनस्की इन 1892. त्याच्यानंतर M.W. बिजेरिंग इन 1898 मध्ये डेमॉन्स्ट्रेट केलं त्याने प्लांट्स ऑफ टोबॅको मधनं कोणत्या प्रकारचं तरी इन्फेक्शन झालेलं आहे आणि या इन्फेक्शनला त्याने कोंटॅजियम वायवियम फ्लुइडियम दॅट इज इन्फेक्शियस लिव्हिंग फ्लुइड असं नाव दिलं. त्याच्यानंतर W.N. स्टॅनलीने 1935 मध्ये काही व्हायरसेस दाखवले जे क्रिस्टलाइन होऊ शकतात, क्रिस्टल्स जे लार्ज अमाऊंट ऑफ प्रोटीन कंटेन करतात हे बघू शकतात. या व्हायरसेसना अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे शॉर्टली जर डिस्क्राईब करायचं असेल तर त्यांना डिस्क्राईब करतात ऑब्लिगेट पॅरासाइट्स. ऑब्लिगेट पॅरासाइट्स याचा अर्थ आहे दे आर डिपेंडंट ऑन देअर होस्ट कम्प्लिटली. या व्हायरसेस मध्ये प्रोटीन्स असतात आणि जेनेटिक मटेरियल असतं विच कॅन बी RNA किंवा DNA. कोणत्याही व्हायरसमध्ये RNA आणि DNA बोथ आर नेव्हर प्रेझेंट. आयदर RNA असेल किंवा DNA असेल. व्हायरसला न्यूक्लिओप्रोटीन पण म्हणतात आणि हे जेनेटिक मटेरियल जे असतं ते इन्फेक्शियस असतं. म्हणजे नक्की काय होतं, हे व्हायरसचं स्ट्रक्चर असं आहे की इट विल बी हॅव्हिंग सम प्रोटीन कोट. हे वन ऑफ द व्हायरसचं मी जस्ट एक स्ट्रक्चर इथे काढून दाखवते आणि त्याच्या आतमध्ये आयदर RNA असेल किंवा DNA असेल. ह्या जेनेटिक मटेरियलला दिस इज नथिंग बट द जेनेटिक मटेरियल आणि हा जो आहे तो आहे प्रोटीन कोट. सो हे जे जेनेटिक मटेरियल आहे इट इज सेड टू बी हायली इन्फेक्शियस. म्हणजे काय तर जेव्हा एखादा व्हायरस लिव्हिंग सेल मध्ये एंटर करतो तेव्हा त्या लिव्हिंग सेल मधल्या जेनेटिक मटेरियलचा यूज करून हा व्हायरस मल्टिप्लाय होतो. जर व्हायरसला लिव्हिंग मीडियम मिळालं नाही तर व्हायरस हा मल्टिप्लाय होऊ शकत नाही. इतकं सिंपल आहे. म्हणूनच त्यांना ऑब्लिगेट पॅरासाइट असं म्हणतात. जनरली जे व्हायरसेस प्लांट्सना इन्फेक्ट करतात त्यांच्याकडे सिंगल स्ट्रँडेड RNA असतो. जे व्हायरसेस ॲनिमल्सना इन्फेक्ट करतात त्यांच्याकडे आयदर सिंगल किंवा डबल स्ट्रँडेड RNA असतो किंवा डबल स्ट्रँडेड DNA असतो. आणि जे व्हायरस बॅक्टेरियाला इन्फेक्ट करतात त्यांना बॅक्टेरियोफेजेस असं म्हणतात. त्यांच्याकडे जनरली डबल स्ट्रँडेड DNA प्रेझेंट असतो. ह्या व्हायरसेसच्या बाहेर जो प्रोटीन कोट अवेलेबल असतो त्याला कॅप्सिड असं पण म्हणतात आणि तो मेनली छोट्या छोट्या सब युनिट्सने बनलेला असतो ज्याला म्हणतात कॅप्सोमियर्स. हे जे कॅप्सोमियर्स आहेत हे आयदर हेलिकल किंवा पॉलिहेड्रल जॉमेट्रिक फॉर्म्स मध्ये अरेंज केलेले असतात. डिफरंट व्हायरस मुळे होणारे जे डिफरंट डिसीजेस आहेत त्याच्यामध्ये मम्स येतात, स्मॉलपॉक्स येतात, हर्पीस येतं आणि इन्फ्लुएन्झा येतात. एड्स दॅट इज एक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. एड्स हा सुद्धा एका व्हायरसने होतो ज्याला HIV व्हायरस, ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस असं म्हणतात. प्लांट्स मध्ये मोझाईक फॉर्मेशन, लीफ रोलिंग किंवा कर्लिंग, येलोविंग आणि वेन क्लिअरिंग, ड्वार्फिंग आणि स्टंटेड ग्रोथ प्रकारचे डिसीजेस हे व्हायरसेसमुळे होतात. व्हायरॉइड आणि व्हायरस याच्यामध्ये मेन डिफरन्स काय ते आपण बघूया. 1971 मध्ये T.O. डायनर ने डिस्कवर केलं की एक नवीन प्रकारचा इन्फेक्शियस एजंट आहे जो व्हायरस पेक्षा पण स्मॉलर आहे आणि जो पोटॅटो स्पिंडल ट्यूबर डिसीज कॉज करतोय, जो मेनली आहे ओनली एक फ्री RNA ज्याला प्रोटीन कोट नाहीये. म्हणून त्याने त्याला नाव दिलं व्हायरॉइड. आणि ऑब्व्हियसली ऍज इट इज स्मॉलर देन व्हायरसेस त्याचं मॉलिक्युलर वेट सुद्धा लो आहे ऍज कम्पेअर्ड टू व्हायरस. हा झाला दुसरा प्रकार. तिसरा प्रकार आहे प्रियॉन्स. हे प्रियॉन्स काय प्रकार आहे? हे प्रियॉन्स हे मेनली इन्फेक्शियस न्यूरोलॉजिकल डिसीजेस कॉज करण्यात स्पेशलाइज्ड आहेत आणि ते मेनली कन्सिस्ट करतात फोल्डेड प्रोटीन. ते जनरली सिमिलर साईजचे असतात व्हायरसेस प्रमाणे आणि दे आर कॉल्ड ॲज प्रायॉन्स. यांच्यातला मोस्ट फेमस प्रायॉन मुळे झालेला डिसीज आहे तो म्हणजे बोविन स्पॉन्जिफॉर्म एन्सेफेलोपॅथी BSE विच इज कॉमनली कॉल्ड ॲज मॅड काऊ डिसीज. हे कॅटल्स मध्ये होतो जनरली. त्यांच्या नर्वस सिस्टीमवर याचा परिणाम होतो. आणि CR जेकोब डिसीज CJD इन ह्युमन्स.
चौथा प्रकार आहे तो म्हणजे लायखन. मगाशी आपण बघितलं फंगसमध्ये सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ फंगस आणि अल्गे. सो अल्गल कंपोनंटला फायकोबिएंट असं म्हणतात. फायको रिप्रेझेंट्स प्लांट ओरिजिन आणि फंगल कंपोनंटला मायकोबिएंट असं म्हणतात. मायको रिप्रेझेंट्स फंगल ओरिजिन. अल्गे प्रिपेअर फूड आणि फंगाय प्रोव्हाइड द शेल्टर, म्हणून एकमेकांना ते मदत करतात आणि दिस इज सिम्बायोटिक असोसिएशन कॉल्ड ॲज लायखन. फंगस पार्ट आहे तो मिनरल्स पण अब्सॉर्ब करतो आणि वॉटर सुद्धा प्रोव्हाइड करतो टू द अल्गल कंपोनंट. हे लायखन्स आहेत हे खूप जास्त चांगले इंडिकेटर्स आहेत पोल्युशनचे. जिथे पोल्युटेड एरिया आहे किंवा सिटीज मध्ये आपल्याला कधीही लायखन्स ग्रो झालेले दिसणार नाही, बिकॉज लायखन्स डू नॉट ग्रो इन पोल्युटेड एरिया. त्यांना शुद्ध हवाच मानवते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.